शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक ताजलँड एंडमध्ये शिंदेंच्या नेतृत्वात बैठक। आमदार फोडणाऱ्यांना नगरसेवक लपवावे लागतात, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवर संजय राऊतांचा टोला। हॉटेल ताजलँडमध्ये जेवायला जाणार म्हणत शिंदेंची धाकधूक वाढवली। नगरसेवक फोडण्यापेक्षा ठाकरे गटाने त्यांचे नगरसेवक शिवसेनेमध्ये विलीन करावेत। शिंदेंचं नेतृत्व मान्य केलं तर बाळासाहेबांचा महापौर बनेल, भाजपा प्रवक्ता अवधूत वाघ यांचा सल्ला। मुंबईत शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे नवनिर्वाचित काही नगरसेवक नॉट रिचेबल, सूत्रांची माहिती। दाओस परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झुरिकमध्ये दाखल, स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून जंगी स्वागत। भिवंडीमध्ये भाजपाला गड राखण्यात यश, वाजत गाजत भाजपा उमेदवारांची विजयी रॅली। कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, निवडणुकीतील वादातून हल्ला झाल्याची माहिती। अंबादास कांबळे असं जखमी कार्यकर्त्याचं नाव। आमदार रोहित पवार अजित पवारांच्या भेटीला, आगामी निवडणुकीबाबत दोघांमध्ये चर्चा। जिल्हा परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढण्याची शक्यता। ओबीसी नेते रणांगणात नसल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी संपली, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अजित पवारांवर टीका। अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे सलग 8व्यांदा विजयी, पहिलवान खलीच्या रॅलीमुळे प्रभाग 12ची निवडणूक होती चर्चेत। पंढरपुरात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू, पक्षाच्या आदेशानुसार निवडणूक लढणार, भाजपाच्या माजी आमदार प्रशांत परिचारक यांची माहिती। समरजित घाटगे यांनी फेसबुक प्रोफाईलवरून हटवली तुतारी, समरजित घाटगे लवकरच शरद पवार गटाला रामराम करणार, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपात प्रवेश करणार। जिल्हा परिषद पंचायत समितीची राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी, बारामतीत अजित पवारांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती, सलग 9 तास मुलाखती सुरू असल्याची माहिती। अमरावतीत रवी राणांसोबत जाण्यास राष्ट्रवादीचा नकार, सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी युतीत सहभागी होणार नाही, राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात महायुतीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार, महायुतीच्या नेत्यांनी मानले कोल्हापूरकरांचे आभार। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला पोलीस कोठडी, भगतवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप। हळदीच्या कार्यक्रमानंतर 40 ते 50 जणांना विषबाधा, कल्याणमधील मोहन प्राईड सोसायटीतला प्रकार, केटरर विरोधात अजूनही गुन्हा दाखल नाही। नवी मुंबईतील 80 वर्षाच्या व्यक्तीला 4,38,00,000चा गंडा, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटलांचा आवाज काढून फसवणूक। बीडमध्ये जीएसटी अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गुड कायम, कारमध्ये मडक्यात कोळसा आढळला, सचिन जाधवर संशयास्पद स्थितीत मृत्यू। कायद्याचे रक्षकच मोडतायत वाहतुकीचे नियम, भिवंडीमध्ये पोलिसांचा चुकीच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रताप। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना बंदी, गुजरातवरून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश नसणार। आसोला अथली मार्गावर बिबट्याचा वावर, प्रवाशांसह शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण, वनविभागानं बिबट्याला तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी। खासगी साखर कारखान्याविरोधात शेतकरी संघटना आक्रमक, नेवासातील विजय शिवतारेंच्या कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या। मनमाडला कांद्याच्या दरात घसरण, व्यापाऱ्यांकडूनही शेतकऱ्यांची फसवणूक, छोट्या कांद्याला 700 ते 800 दर मिळाल्यानं शेतकरी चिंतेत। डीजीसीएचा इंडिगोला जोरदार दणका, डीजीसीएनं इंडिगोला ठोठावला 22,20,00,000चा दंड। ट्रम्प यांचा आणखी एक संतापजनक निर्णय, 8 युरोपियन देशांवर 10% टॅरिफ, ग्रीनलँडवर कब्जा करण्यास विरोध केला म्हणून ट्रम्प यांची एकतर्फी कृती।